आता मी शूट करायला आलो होतो. हा साडीपासून ड्रेस बनवला आहे. तुम्ही बघू शकता कितपर्यंत लेअर म्हणजे 6 मीटरची साडी असते त्याचा हा शिवलेला आहे. आणि वेगवेगळ्या साड्यांचा मी ड्रेस शिवतो. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला ते डिलिव्हरी करू. अशा प्रकारे आहे. हा बघा, बघू शकता किती चांगला घेर आलेला आहे असा. आणि आजकाल ही ट्रेंड सुरू आहे साडीपासून ड्रेसची, तर तुम्ही हा शिवू शकता. हा जॅकेट आहे त्याचा. हा अशा प्रकारे जॅकेट बनवलं आहे आणि हे शिवलेस तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे हे बघा. 2 hours later. परत तुला गाड्या भेटल्यात? नाव सांग, कुठल्या कुठल्या गाड्या भेटल्यात? ह्या गाडीचं नाव काय आहे? पहिल्या गाडीचं नाव काय आहे? पहिली अरे ही हा नंतर मला नाही माहित. अच्छा भाई, तुला नाही माहिती. ठीक आहे, नेक्स्ट कुठली आहे? हा मला पण नाही. जी वॅगन. जीप. आणि ही कुठली आहे? थार, तो ट्रक आणि लॅम्बोर्गिनी आणि स्पोर्ट्स कार. एवढ्या सगळ्या गाड्या भेटल्यात. बरं तिकडे बघ. The next day. मी गेली खारघरला, म्हणजे आपलं तळोजा जेल आहे ना त्याच्या बाजूला ना मस्त व्ह्यू आहे. आणि हे बघा, ही मस्तपैकी नदी तलाव काय आहे ते. त्याच्या बाजूला खूप माणसं येतात, तिथं खूप माणसं फिरायला येतात. आणि तुम्हाला जर एकांत पाहिजे असेल ना, मस्तच जागा आहे ही, तुम्ही जाऊ शकता तिथे. जे नवी मुंबईमध्ये राहता, हा खारघरच्या स्पॉटला नक्की विजिट करा. खूपच छान वाटतं. म्हणजे हा जो जीवन आहे ना आपलं, त्याच्यामधनं तुम्हाला बाहेर पडता येईल धकाधकीच्या जीवनातून. अरे मी इथे आली आहे नदी ठिकाणी. बघू शकता किती मस्त वातावरण आहे. मस्त म्हणजे एकदम छान. आणि असं नाही की कोणाची गरज आहे इथे यायची, कोण सोबतीला असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला शांतता आवडत असेल तर तुम्हाला ही नदी खूपच आवडेल. जसे की तुम्ही बघितली. आणि ते डोंगर बघा. मी खूप नदी, डोंगर, निसर्गप्रेमी असल्यामुळे मला तर हा स्पॉट खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपण एकटं पडलो आहे, कोण नाही आहे किंवा काय आहे, मला खूप विचार चालले आहे, तर आपण ना अशा ठिकाणी आलं ना की आपल्याला खूप बरं वाटतं. मला बरं वाटतं. कारण का असं नेचर तर बघायला खूप आवडेल. मी आहे ना एक दिवशी ना खारघरच्या वरच्या हिल स्टेशनला तिथे जाते. म्हणजे तिथे तुम्हाला तिच्यानंतर मी प्रशांत कॉर्नरला गेले आणि तिथून मिठाई आणली. मिठाई स्वामींना मला प्रसाद दाखवायचा होता म्हणून मी आंबा बर्फी घेतली. आणि माझा आवडता बॉम्बे हलवा जो असतो तो हा मी घेऊन आली. आणि अप्रतिम लागतो. थोडा कॉस्टली आहे पण त्यांची चव ना एक नंबर आहे प्रशांत कॉर्नरची. तुम्ही नक्की प्रशांत कॉर्नरमधनं स्वीट घेऊ शकता. हे बघा, एकदम प्युअर मँगो बर्फी होती ही. इथे मी खाल्ली, मला तो खूप आवडते. तर मी देवाला प्रसाद दाखवला स्वामींना आणि मग नंतर मग टेस्ट केली आणि खूपच छान होती. त्याच्यानंतर आम्ही फडकेचं जे सभागृह आहे पनवेलला तिथं गेलो. तिथं फोक जे सॉन्ग असतात ना त्याचं ऑर्केस्ट्रा होतं. आम्ही तिथं गेलो होतो. खूप मस्त, म्हणजे आपलं महाराष्ट्राबद्दलचे फोक सॉन्ग जे आहेत ते सगळे आहेत तिथं. तर खूप मजा आली तिथे आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.